पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर सुषमा अंधारे यांनी गंभीर असे आरोप या ठिकाणी केले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही गंभीर असे आरोप जे आहेत आता शशिकांत चव्हाणांवर केले आहेत आणि गुन्हे दाखल असल्याचे देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकले, काय नक्की तुम्हाला सांगायचं यामध्ये? नाही, मी शशिकांत चव्हाण असतील किंवा कोणीही असेल, आम्ही पोलीस खात्याचा आदर करतो। पोलीस खात्याबद्दल किंवा एकूण कायद्याबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे। मात्र वैष्णवी हगवणे प्रकरणाला ज्या पद्धतीने एका वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न झाला, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि वैष्णवीचे चॅट वगैरे आमच्याकडे आहेत असं वकिलांनी माध्यमांमध्ये पहिली गोष्ट तर ही आहे की रेकॉर्डवर जी गोष्ट आली त्यावर त्यांनी बोललं पाहिजे। दुसरं असं की जी व्यक्ती हयातच नाही आपली बाजू मांडायला, त्या व्यक्तीवर वकील अशा पद्धतीने आरोप करू शकत नाहीत। तिसरं असं की युक्तिवाद म्हणून समजा त्यांनी काही कोर्टाच्या चार भिंतीच्या आत मांडणीही केली असेल तर ती मांडणी त्यांना माध्यमांमध्ये करण्याचा अधिकार नाही। पण असं असताना सुद्धा वैष्णवीला बदनाम करण्याचा जो वाईट प्रयत्न झाला तो अत्यंत निंदाजनक आहे। आणि मग आम्ही असा विचार केला की हे असं का होतंय, तर त्याचं कारण एक तर गडगंज पैसा आहे, पैशाने या सगळ्या यंत्रणा प्रभावित केल्या जात आहेत। दुसरीकडे हगवणे कुटुंबाचे जसे राजकीय वरदहस्त त्यांच्यावर आहे, अनेक राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत, तसेच पोलीस खात्यात अनेक अधिकारी त्यांच्या ओळखीचे आहेत। त्यामुळे पोलीस खात्यात त्यांना मदत करू शकणारे आणि त्यांच्या संबंधाने असणारे अधिकारी कोण आहेत याची ज्यावेळेला आम्ही माहिती घेत होतो केस स्टडी म्हणून, तेव्हा आम्हाला शशिकांत चव्हाण यांची माहिती मिळाली। आणि हे फार गंभीर आहे की शशिकांत चव्हाण यांची एवढी सगळी प्रॉपर्टी येणं कठीण आहे। त्यांचे गुन्हे देखील तुम्ही काही बाहेर काढले, त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळत गेलं, त्या संदर्भात कुठं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत? त्यांच्यावर मला वाटतं ते यवतला असतानाचा गुन्हा दाखल आहे, ते इकडे पुण्यात चाकणला वगैरे होते भोसरीत तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। साधारण 307चा गुन्हा दाखल आहे, ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये ते जामिनावर बाहेर आहेत। खरं तर पोलीस खात्यातली व्यक्ती आणि त्याच व्यक्तीवर 307 आणि ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा आणि ती व्यक्ती पुन्हा जामिनावर बाहेर आणि त्यांचं प्रमोशन होणं हे फार गंभीर आहे। माननीय गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे, आम्ही पुन्हा सांगतोय की याच्यात कृपया तुम्ही पक्षीय राजकारण बघू नका। याच्यात हे बघा की एका स्त्रीच्या सन्मानाचा लढा चालू आहे आणि त्या स्त्रीच्या सन्मानाच्या संबंधाने तिच्यावर शिंतोडे उडवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न या सगळ्या यंत्रणांकडून जेव्हा होतो तेव्हा ते कुणाच्या जीवावर उड्या मारतात, तर ते अशा गडगंज नात्या गोत्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवावर उड्या मारतात। हा त्याच्यातला कन्सर्न आपण समजून घेतला पाहिजे। तुम्ही आता परीक्षा दरम्यान म्हणलं की जी थार राजेंद्र हगवणे घेऊन फिरत होता त्या चोंदेची तक्रार काहीतरी खडक पोलीस ठाण्यात होती, त्याच्याकडे काय दखल घेतली गेली नाही? चोंदेंची पोलीस तक्रार सुद्धा मी माध्यमांना शेअर केलेली आहे। त्यांची जी पोलीस तक्रार होती त्या सुनांची, ती तक्रार त्यांनी खडक पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि खडक पोलीस स्टेशनचे PI हे विशेष म्हणजे पुन्हा शशिकांत चव्हाण आहेत। चव्हाणांचं सुपेकरांचं नातं आहे, सुपेकरांचं आणि हगवण्यांचं नातं आहे। म्हणजे इफ A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C, इट मीन्स दॅट A इज इक्वल टू C। तर हा जो सगळा नातेसंबंध आहे, हा नातेसंबंधाचा गुंता कुठूनही वैष्णवीच्या केसवर प्रभाव निर्माण करता कामा नये, ही आमची साधी सरळ अपेक्षा आहे। मालमत्ता काढली यांची चव्हाणांची, काय मागणी कराल तुम्ही आता? या मालमत्ता असेल किंवा गुन्ह्यासंदर्भात? सोपं म्हणणं आहे की PI असणाऱ्या व्यक्तीचा पगार किती असतो आणि खरंच एखाद्या साधारण PIला एवढं सगळं हे वैभव उभं करणं शक्य आहे का? त्यांच्या मालमत्तेचे, त्यांच्या प्रॉपर्टीचे नेमके स्रोत काय आहेत ते स्रोत तपासले गेले पाहिजेत। या संबंधाने ईडीने सुद्धा तपास करावा, कारण मालमत्ता शेकडो कोटींची आहे। त्यामुळे ईडीने त्याच्यामध्ये नक्की बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे की काय नेमकं चाललेलं आहे। नक्कीच आता आपण एक राजकीय प्रश्नाकडे वळू। दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यात राज ठाकरेंकडून एक सांगण्यात आलं की तुम्ही काँग्रेसचा हात सोडा, मी तुम्हाला टाळी देतो। अहो, मी काय म्हणते, तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला आणि शिंदेंचा हात सोडला की इकडे पण हे हात सोडतील आणि कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना, साधा प्रश्न आहे।
दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे मुंबईमध्ये परप्रांतीयांची जी आहे ती मुजोरी वाढली, दादागिरी वाढलेली. नाही, हे तर बरोबरच आहे की ज्या पद्धतीने आत्ता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतं हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे त्यांनी. काही वेळापूर्वी सुपेकरांना माध्यम प्रतिनिधी जे आहे ते प्रश्न विचारण्यासाठी गेले असे त्यांनी बूम असे ढकलून दिले. मुजोरी कुठेतरी पाहायला मिळते त्यांची. पोलीस अधिकारी आहेत, अधिकारी म्हणून ते त्यांच्या परीने बोलू शकतात, ते करू शकतात, परंतु मला त्यावर काही फार भाष्य करायचं नाही. माझी जी चौकट आहे कामाची मला तेवढ्या पुरतं बोलायचं आहे. साधा प्रश्न की तुमच्याकडे आलेल्या प्रॉपर्टीचे सोर्सेस काय, ते सोर्सेस तुम्ही सांगितले पाहिजेत आणि आम्ही कदाचित तुम्हाला सोर्सेस विचारले नसते किंवा तुमच्या प्रॉपर्टीच्या खोलातही गेलो नसतो. वैष्णवीच्या केसमध्ये वैष्णवीची केस प्रभावित करण्यासाठी जे अनेक हात सरसावलेले आहेत ते हात कोण आहेत ते चौकशी करताना सगळे राजकीय वरदहस्त असणारे आणि कुटुंबाचं नातंगोतं ज्या अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी आहे त्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जी नावं महत्त्वाची पुढे आलेली आहेत त्यात सुपेकर आणि चव्हाण नाव पुढे आलं आहे, म्हणून आम्ही बोलतोय. पण एवढी मुजोरी कशामुळे आली की माध्यमांचे बूम जे आहे ते ढकलून देण्याचे? नाही, असू शकतं ना की एवढं सगळं होऊनही माझं कोण काय करू शकतंय. म्हणजे आता एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी, शेकडो कोटींची प्रॉपर्टी कमावली तरीही डिपार्टमेंटचं लक्ष केलं नाही म्हणजे विशेषच आहे की. कॅमेरामॅन नागेश मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.